आधी मुंबई हा शब्द उच्चारला की झगमगाट, अगदी सोन्याचा नेकलेस वाटावा अशी लखलखणारी मुंबई डोळ्यासमोर यायची. पण आता तीच मुंबई माणसांच्या गर्दीत हरवून गेली. पण काय करणार, मुंबई आधीसारखी राहिली आहे का? परप्रांतीयांनीच तर ती आता ओळखली जाऊ लागली. मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक लोक बिनधास्त मुंबईत वास्तव्य करत आहेत. संचार आणि वास्तव्य स्वातंत्र्य असलं तरी ह्या गर्दीवर कुणाचंही नियंत्रण नाहीये. या सगळ्यात खरा मुंबईकर मात्र लांब चाललाय. आपली मुंबई, हो हो तीच, जिथे एकेकाळी मराठी माणूस एकत्र येऊन आपले सण साजरा करायचा. अहो, सण उत्सव मग तो गल्लीतला गणपती असो किंवा अगदी एकत्र येऊन केलेले आंदोलने, मराठी माणूस नेहमी एकत्र असायचा. याच मुंबईत जिथे प्रत्येक जण आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करायचा, तीच मुंबई कुठेतरी उतू जात असल्याचं दिसतंय. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? आपली मुंबई अजून उतू जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? आणि मुंबईत नेमकं कोण कोण राहतं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.